डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, इथे उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते, आशाजीतदादा, वंचित बहुजन आघाडीचे तमाम उमेदवार, कार्यकर्ते, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम जातीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज आपण इथे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलो आणि ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण ज्या नगरसेवकांनी 25 वर्ष इथे बसून स्वतःचे खिसे भरायचं काम केलं, स्वतःची घरे बसायचं काम केलं आणि आपल्या विकासाचा जो निधी होता, आपल्या विकासाचा जो निधी होता तो निधी त्यांनी खिशात टाकला. त्याचबरोबर दलित वस्तीचा विकास असो, आपल्या वेगवेगळ्या सुविधांचा पैसा असो, त्यांनी भ्रष्टाचाराच्या मार्फत त्यांनी तो पैसा काढण्याचं काम केलेलं आहे. आणि इथे आपल्याला कोणतीही सोयी सुविधा न देता आपल्या वॉर्डाचा विकास हा गेले मागचे 25 वर्ष आहे त्यांनी मागे घेऊन ठेवलेला आहे. आणि आता आपल्याला संधी आली की ज्या लोकांनी इतकी मोठी लूटमार केली त्यांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बसवायचे. आज इथे वंचित बहुजन आघाडी वर्सेस भाजप अशी थेट लढत या वॉर्डामध्ये होत आहे. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की भाजप हा पक्ष ज्यांनी भारताचं संविधान धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांनी आपल्याच नवी मुंबईमध्ये सगळ्या गुंडांना एकत्र करून गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात चालू करायचं काम केलं होतं. पण या भाजपच्या गुंडांना एक गोष्ट सांगतो की तुम्हाला आम्ही घाबरत नाही. आम्ही मैदानामध्ये उतरलोय तर तुमच्या विरुद्ध लढायला नाही उतरलो. आम्ही मैदानामध्ये उतरलोय तर ते जिंकायला उतरलोय आणि आम्ही यावेळेस जिंकून राहणार आहे. आपल्या सर्वांना की एसआरएचा मुद्दा असो, वंचित बहुजन आघाडीकडे म्हणून आपल्या सर्वांना केला आहे. अडाणीची वीज जर कोणी थांबवण्याचं काम केलं होतं तर त्या वंचित बहुजन आघाडीने अडाणीच्या कार्यालयावरची मोर्चा काढला. महामोठी मुद्दा मुक्त करून या भारतात जर कोण आवाज करत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी. जिल्ह्यामध्ये सिग्नेचर कॅम्पेन घेतली, जिल्ह्यामध्ये काही लोक आंदोलनं केली आणि नगरसेवकांचा भोट मिळाल्यामध्ये सुद्धा महाबोधी मिळवण्यासाठी आंदोलन केलं. जेव्हा एकत्र वंचित आणण्याची आम्ही